जाते काय भाई इथनं लोणावळ्याला इथं मध्ये लय लांब आलोय. लोणावळा 36 राहिलाय फक्त, मुंबई 133. ते ज्याला ज्याला वाटतं ना ब्लॉग्स बघून भाऊ भाईची लाईफस्टाईल लय लक्झरी भाई लय जगतोय, ते नाण्याचे 2 पार्ट असतात ना, छापा काटा, तशी तर आहे ती लक्झरियस लाईफ छापा आणि कष्टाची लाईफ काटा, दोन्ही पण बॅलन्स करून जगायला लागतं. कसा मॅपवर भरोसा ठेवायचा होता तुम्हीच सांगा. हायवेचा रोड विचारला हे दगडाच्या रोडने घेऊन आलं, तिथे बी खड्ड्यात आहे, त्यात गाडी बी खड्ड्यात आहे, आयुष्य बी खड्ड्यात आहे ना. फक्त मी स्वतः खड्ड्यात पडायचं राहिलेलं. एक स्वप्न होतं माझं की मोठे झाले ना की श्रीमंत होणार नाही, गरीब माणसांची मदत करणार, असे कुत्रे बित्रे रोडला दिसले की त्यांना नाही का दिलखुला मदत म्हणजे बिस्किट, पण गरीब माणसाला डायरेक्ट 1000 रुपये असंच देणार, असं स्वप्न होतं माझं. पण जसं जसं मी मोठं झालो ना तसं जसं मला कळत गेलं की या जगात सगळ्यात मोठा गरीब मीच आहे. लागलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे देवा. स्टॉप म्हणजे आमच्या जिंदगीला लागला यो मोठा स्टॉप. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. कसला अवतार आहे, आंघोळ करायची आहे मला अजून, त्यामुळे जज करू नका की असला दिसतोय तो, म्हणून मला करायचे आहे अजून आंघोळ. तर सीन असं आहे की भाई लय दिवस झालं झोपेत असं कानात माझ्या वरडत होता की डेली व्लॉग डेली व्लॉग डेली व्लॉग. तर मग चालू केले तुमच्या भावाने डेली व्लॉग. बाय द वे स्टिक कशी वाटते थांबा तुम्हाला दाखवतो. हां पैसा वसूल आहे का नाही, थांबा. पैसा वसूल आहे का नाही, वापरलीच नाही, एवढं घेतले म्हणून वापरलीच नाही असे तर आहे. तर सीन असं आहे की मला डेली ब्लॉग चालू करून टाकावं. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah. सो गाईज उरकलेलं आहे आणि तुम्ही मागं बघा बघा टेम्पो लोड केलेला आहे आपला आणि आता चाललेलो आहे. एक तर इथून मी लोकेशन लावलं, जायचं इथून 50 किलोमीटर भर उन्हात. असला हत्यार पण नाही आपल्याकडं, असला हत्यार असता तर काय विषय नव्हता. बाय द वे मॅकवेल बघा या गाडीचे, आपल्या दोस्ताची गाडी कसलं आहे मॅकवेल. तो चला डेली ब्लॉग करत होते तुम्ही सगळे. आजपासून बघा कामं, मग काय आता कामं बी करायला लागतात पोटा पाण्यासाठी बाबा, पोटा पाण्यासाठी उन्हात अनात फिरायला लागतं आम्हाला, कामधंदे करायला लागतात. सो बघत राहा नक्की काय सीन आहे. तर एक दाभाडेला जायचं आहे, इथून 50 किलोमीटर लांब आहे आणि टेम्पो भरलेला आहे. कसं आहे आपला टेम्पो, गरीबाचा टेम्पो आहे भाऊ, त्याच्यावर पुती सगळं का आम्हाला काय लाजायचं आहे. हाय ते आहे, मार्केट आहे आपलं मस्त, तुम्हाला पण माहिती आहे, पण मार्केट असून उपयोग नाही ना, पैसे बी आले पाहिजे. सो चला जाऊया. कटिंग करणं चुकाच नाही आहे बघा, हे बघा कष्टाचा हात येऊ. सो चला जाऊया, आता लेट झालं आहे बरोबर, जाऊ लवकर चला गाईच अंमलीला. हो गाईच चला उन्हात अनाचं अंमलीला जाऊ आपण. आता काय पर्याय नाही, कामधंदे पण करायला लागते. शर्टची बसून पैसा नाही ना, असता तर उन्हात फिरलो नसतं, आणि ऊन जरी असतं तरी गाडी घेऊन फिरलो असतं. जरा पेट्रोल टाकू पहिलं आणि मग जाऊ पुढं. चला पेट्रोल टाकलेलं आहे, जाऊ आता, बघू किती वेळ लागते आता जायला. पैसा एवढ्यात असतावरच आमची फाटली, असलं घाण ऊन लागतंय त्याच्या आईला. अजून अर्धा रस्ता पण नाही कव्हर केला, अजून इथून 70% रस्ता आहे अजून, म्हणजे 30-35 किलोमीटर असेल अजून. मुंबईच्या रोडला आहे, मुंबई पुणे रस्ता. आता जाऊ मुंबईला तसंच. मग कोण आहे का मुंबईचे फॅन्स, कमेंट करा जरा, येतो मुंबईला पण आम्ही.
सो काही दापोडीत पोचले आत्ताशी, अजून अर्ध मग पोचल. जैसा दिल रो रहा है, दिल है परेशान, हीरा और रांझा, इश्क जैसा कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां, मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहाँ जिक्र तेरा. साहब बाबू मुंबईला जातोय काय भाई, इथनं लोणावळ्याला इथं मध्ये लय लांब आलोय. थांबलो जरा, लय घाण ताण लागले, केस तर कसले झालं. सो गाई चला जाऊया आता पुढं. हे सोपं नाही भाऊ, असले पोते घेऊन एवढ्या भर उन्हाचं फिरणं. आता तुम्हाला दाखवता येत ना बघा किती लांब आहे. आता हडपसर दिसते का नाही काय माहित ना. पुणे दिसते का 29 पुणे, तिथून पुढं आमचं घर 15 म्हणजे झालं 45 आणि उरले अजून 10 किलोमीटर, 55 किलोमीटर जाऊ. तो चला जाऊया आता. 3 वाजलेले आहेत ऑलरेडी, पोचू लवकर. म्हणजे ज्याला ज्याला वाटतं ना ब्लॉग्स बघून की भाऊ भाईची लाईफस्टाईल लक्झरी, भाई लय जगतोय, पण भाईच्या आयुष्यातले दुसरा पार्ट आहे. म्हणजे नाण्याचे 2 पार्ट असतात ना, छापा काटा, तशी तर आहे ती. लक्झरियस लाईफ छापा आणि कष्टाची लाईफ काटा, दोन्ही पण बॅलन्स करून जगायला लागतं. तेव्हाच कुठं आयुष्य आनंदी आणि सुखसमृद्धी इथं जातं. अरे बापरे, चला चला जाऊ. पुढं पोलीस आहेत, थांबा जरा. हे बघा लोणावळा 36 राहिलाय फक्त, मुंबई 133. म्हणजे लय जवळ आहे लोणावळ्याच्या, आपण लय जवळ. क्या ख्याल है आपका जाने का? थांबा जरा, काम उरकू द्या माझं, मग डोकं लावू आपण काय करायचं. बघता बघता टोल नाक्यावर पण आलो. ह्याच टोल नाक्यावरून पुढं लोणावळा लागतं लगेच 15-20 मिनिटं, आणि त्याच्या 1-1.5 तासावर मुंबई. Meanwhile, फायनली आपण पोहोचलेलो आहे तळेगावमध्ये. म्हणजे इथून पण अजून 2-3 किलोमीटर आहे. म्हणजे लय लांबचा प्रवास झाला ह्यो, लय म्हणजे लय अति लांबचा प्रवास झाला. ह्या गाडी लय दिवसांनी एवढ्या लांब आला असं. म्हणजे ज्याला कोणाला वाटत असेल की बाबा 4 व्हीलर शिवाय कुठं फिरत नाही काय नाही, भाऊ घरापासून 50-60 किलोमीटर बी 2 व्हीलरवर आणि लय लांब लांब बी गेलो 2 व्हीलरवर. त्यामुळे काही विषय नाही. जाऊया पटपट, काम उरकूया आणि मग बघू. हो गाईच, 5000 वर्षानंतर पोहोचलेलं आहे आणि वेगन वैताग आलेला आहे. चला. a few moments later. बघा अर्धे डिझाईन तर झाली, अजून अर्धे डिझाईन करायची. अशी गडबड असते, कशी कामं करायची, आपलं कसा ब्लॉग करायचा सांगा तुम्ही. बघा काम झालेलं आहे आपलं. बघा तुमच्या भावात किती टॅलेंट आहे, कसं केलं छान. फक्त हे काय होईल असं जरा मिस करून टाकतात, मग केलेलं सगळं खराब होतं. आणि अशी गडबड असते बघा, क्लायंट असे येऊन थांबलेले असतात. आता कसं ब्लॉग काढायचं तुम्हीच सांगा. सो गाई सीन असं आहे, आम्ही निघालेलो आहे, पण इथनं लोणावळ्याचा टायगर पॉईंट 15-20 किलोमीटरच वाटतं काहीतरी. चेक करतोय, थांबा किती किलोमीटर आहे बघू. जवळपास असेल तर आलो आहे, एवढ्या लांब तर जाऊ ना, काय विषय का. हां 44 आहे का? लंबा आहे गाईज, लंबा आहे मॅडम, लंबा. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप? हां 4 व्हीलर असते तर मुंबईला बी गेलो असतं लगेच. माझे तर केस कसली झाले केस बरं फर्रादा जगत झाल्या तर लईच बेकार. म्हणजे काय आता अवघडच काम झालं. त्यामुळं किती आहे बघा, उलटा दिसतं उलटा. हां जर जिंदगी उलटी आहे तरी बघा, नको एवढं लांब नको बाई, नाही माझी कॅपॅसिटी नाही बाई. हे होंडा सिटीचं काही खरं नाही, कुठं बी बंद पडते गाडी. गाठत जर बंद पडली ना गडच कुठं नव्हेल बाई, ढकलं द्यायला लागेल. नको 44 ते लांब होतं. 27 किती 27. आपण चालायला लागतं ना, चालायचा विषय वर चालायला लागतं. हां टायगर पॉईंटला 1 तास 3 मिनिटं आणि 1 वेळेला हो वरती चढायला गाडी जात असते. गाडी नाही जात, वरती चालत जायला लागते. त्या विषयी मागच्या वेळेस गेलतो ना आपण एकदा,
हा किती लय चाललेलो का लय चालायला लय गाईच खोटं नाही सांगत सकाळ धरून फुलं कापून आणि इथं काढून कंबरडं गेले गाईच सॉरी गाईच माफ करा मला नको आई माफ कर लय तुळजापूर केलं सगळं केलं एक वेळा पुढच्या वेळेस नक्की 100% आता काय ते आता घरी यायला लागेल तोंडवर करून जाऊ द्या डुगू मोसमचे मजे घेत हळूहळू घरी जाऊ आपला कारण शॉर्ट कायचं एमटी आणली असते ना मग मुंबईला बी गेलो असतं ही गाडीचं खरंच भरोसा नाही कुठं बंद पडत आणि काय मरून हा भाऊ लय पैसे छापले ताजला चहा डायरेक्ट बांगोला लागतं बाई चला काही चला जाऊ द्या डुगडू जाऊ घरी डुगडू वातावरण बघा कसं छान झालंय म्हणजे आमच्या एरियात तासला पाऊस पडतोय ना आमच्या घरापाशी घरून फोन आले ते पारखी लय पाऊस येतोय तिकडे इकडे नाही पाऊस पण इकडं कसं काय बरं अरे इकडं काय लोणावळ्याचा मॅप लावलेला दिसतोय कसा मॅपवर भरोसा ठेवायचा आता तुम्हीच सांगा हा कसा मॅपवर भरोसा ठेवायचा हायवेचा रोड विचारला हे दगडाच्या रोडने घेऊन आले रोड बी नाही तर साधा खराब रोडने घेऊन आले काय बोलायचं हा खड्ड्यात रस्ते एकतर जिंदगी आपली खड्ड्यात आहे पहिले त्यात जिंदगी खड्ड्यात आहे त्यात गाडी बी खड्ड्यात आहे आयुष्य बी खड्ड्यात आहे आता फक्त मी स्वतः खड्ड्यात पडायचं राहिलेलं आहे रोड बघा रोड अवघड काम आहे अवघड असेल पुढं जंगलात आणताय जंगलात जाऊ दे आपल्याला डोंगर फिरायचं होतं त्या बहाण्याने आपण डोंगरात तरी आलो तुम्ही बघू शकता वातावरण खूपच छान झालेलं आहे इकडे एकदम निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही दोघं भाऊ आणि आमची बहीण होंडा डिओ दोनदा इंजिन काम केलेलं फार काय म्हणतात पिस्टन गेलेली गाडी हा लायनर पिस्टन सगळं गेलेली गाडी आम्ही 50 किलोमीटर लांब घेऊन आलो गाडी हा गाडी 50 ॲव्हरेज 50 घेतली कधी 2014ला आता कधी 2024 अरे पोरगी वर्षभर साथ देत नाही गाडी 10 वर्ष साथ द्यायला लागली लावता भूक लागलेली आहे घाण काहीतरी खायची इच्छा झाली जरा हायवेला लागले बघू काहीतरी बघून खाऊ जरा व्यवस्थित चला रोड चांगलं आहे पण आणलंय खरं पण चांगल्या रोडने आलोय अरे इथं काय मिलिटरीची ट्रेनिंग होती का इथं हा भाऊ मिलिटरीत आलोय माझं स्वप्न होतं लहानपणी मिलिटरीत जायचं पण बचपन खतम माझ खतम लहानपणी एक स्वप्न होतं माझं की मोठं झालं ना की श्रीमंत होणार लय गरीब माणसांची मदत करणार असे कुत्रे बित्रे रोडला दिसले की त्यांना नाही का दिल खुलास मदत म्हणजे बिस्किट कोण गरीब माणसाला डायरेक्ट 1000 रुपये असंच देणार असं स्वप्न होतं माझं पण जसं जसं मी मोठं झालो ना तसं जसं मला कळत गेलं की या जगात सगळ्यात मोठा गरीब मीच आहे त्यामुळं काय असेल की मलाच मदत करा पहिली मग मी लोकांची मदत करतो अरे कुठं आलो आपण कुठल्या स्टेशन आलं होय गाईज रेल्वे स्टेशनला आलो आम्ही वा गाडी एक नंबर भाऊ असलेच गाडी घ्यायची रा आपल्याला करा भावाला सपोर्ट करा लागलं जाऊ दे देवा का माझं नशीब आहे असं आमचं नशीब खराब आहे म्हणजे हातातोंडाला आलेला घास निघून जातो आमच्या आता स्टॉप म्हणजे आमच्या जिंदगीला लागला ह्यो मोठा स्टॉप लय मोठा स्टॉप लागला हो एवढा स्टॉप लागला आमच्या जिंदगीला काय आता बोलावं जाऊ दे आता काय बोलावं काय चाला काय ते बरं Meanwhile, इकडं पाऊस पडलेला आहे असलं भारी वातावरण झालेलं आहे ना एकदम गार हवा सुटली लय भारी वाटतंय खोटं नाही सांगत लय भारी चला जाऊया आता पोहोचलेले अर्ध्या रस्त्यात जरा जास्तच पाऊस झाला वाटतं इकडं फार रोडला पाणी साचलेलं आहे वाहून जायचं आपण चांगलं वाटतंय पण गोरेगाव पार्क मध्ये पोहोचलेलो आहे सध्या आपण ट्रॅफिक इतकं हेवी ट्रॅफिक होतं त्यामुळे जरा वेळ लागला वाईट लागलेगत झाले भूक पण लागले जरा काहीतरी खाऊया पहिलं आणि मग जाऊया पुढं वायदा केपीत एक नंबर वातावरण झालेलं आहे म्हणजे असले गार हवा सुटले ना काय सांगू तुम्हाला थंडीच वाटायला लागते थंडी चला काहीतरी खाऊया आणि मग जाऊया पुढं चला खाऊन झालेलं आहे आणि रात्र बी झालेली आहे आणि इकडं केपीत भाई झाडं पडलेली आहेत म्हणजे किती पाऊस पडला असेल बघा तुम्ही पाऊस लय मजबूत झालेला आहे
अब एखादं झाड परत दिसलं पडलेलं तर तुम्हाला दाखवतो मी. थांबा जरा चला. कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बन